काल माझा खूप मोठा ॲक्सिडेंट होता होता वाचला. जर थोडंसं माझं दुर्लक्ष झालं असतं किंवा थोडा 1-2 सेकंदाचा टाईम मागे पुढे झाला असता, तर आज बहुतेक हा व्हिडिओ शूट करायला आणि एडिटिंग करायला मी नसतीसुद्धा. तर खूप मोठा ॲक्सिडेंट होता होता वाचला आणि हे थोडक्यात निभावून गेलं. म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. आणि आपल्या पाठीशी नेहमी देव असतो, कारण ज्या प्रकारे आपले कर्म असतात त्या प्रकारे देव आपल्याला फळ देत असतो. अजून माझी जायची वेळ झालेली नाही आहे, त्यामुळे मी थोडक्यात वाचली. तर तुम्ही माझ्या हाताला बघू शकता, एवढं मोठं बँडेज लावलेलं आहे, कारण की मला खूप जोरात मुक्का मार लागलेला आणि काल माझा हात खूप सुजला होता. आज खरं तर कामावर येणार नव्हती, पण मला इकडूनच डॉक्टरकडे जायचं आहे, त्यामुळे मी कामावर आली. पण लकीली बघा, मी ही पट्टी लावली. घरी थोडंसं मलम लावलं होतं, डायक्लोफेनॅक म्हणून मलम होतं, ते मलम लावलं आणि त्याच्यावर ही पट्टी लावली. तर सूज जरा कमी झाली होती. हात चालत नव्हता, काम करायला जमत नव्हतं, पण तरी पण मी कामावर आली, कारण इकडूनच मला हॉस्पिटलला जायचं आणि तसं पण डॉक्टरांनी मला 10:30 वाजेची अपॉइंटमेंट दिलेली आहे. तर मी म्हटलं कशाला कामावर सुट्टी करू. रात्रीच मॅडमना आणि सरांना फोन करून सांगितलं की माझ्या हाताला जरा मार लागला आहे, तर त्या हिशोबाने मग थोडंसं कामाचा प्रेशर कमी राहील. पण कसलं काय, म्हणजे थोडंफार कमी होतं काम, पण मी शक्य तेवढं मी कामावरच्या मॅडम म्हटल्या तुम्हाला जमत असेल तेवढंच काम करा, नाही जमलं तर नका करू. पण आपल्याला असं वाटतं ना की आज आपण नाही केलं तर उद्या आपल्याला परत हीच कामं करायची आहेत. आणि आज डॉक्टरकडे गेली आणि जर डॉक्टरांनी पूर्ण रेस्ट करायला सांगितली किंवा हाताला काही जास्त प्रॉब्लेम आहे म्हटले, तर मग मला कामावर येईल का नाही ते सुद्धा माहीत नाही आहे. त्यामुळे त्या हिशोबाने मी सगळीच कामं करून घेतली, म्हणजे त्यांना पण असं वाटायला नको की उद्या डॉक्टरांनी जर मला डॉक्टरांकडे जायला असं लागलं तर सुट्टी घेतली तर त्यांच्यावर पण कामाचा प्रेशर यायला नको. तर काय झालं ते सांगते तुम्हाला. पहिल्या कामावर जाऊन आली, दुसऱ्या कामावर पोचली आणि काल संध्याकाळी आम्ही चाललेलो भाजी आणायला. रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक होतं. आम्ही चालतच निघालो होतो, गाडी वगैरे काही घेतली नव्हती, पायीच निघालो होतो. मी आणि माझे मिस्टर आम्ही भाजी आणायला थोडंसं लांब जातो, कारण तिथे आमच्या मार्केटपेक्षा स्वस्त भाजी मिळते. संध्याकाळची वेळ होती, पूर्ण रस्त्यावर ट्रॅफिक होतं. 4 रस्ते होते, म्हणजे असा प्लस अधिकच्या आकाराचे 4 रस्ते होते आणि तिथे पूर्ण ट्रॅफिक जाम होतं. साईडने आपण निघूया ह्या हिशोबाने आम्ही निघायला गेलो, तर एका बाजूने एक खूप मोठी ट्रक, जे रॅशनची ट्रक असते ना, जे सामान वगैरे गोणी पोती होते, त्याच्यामध्ये सगळे गव्हा तांदळाचे पोते होते, ती ट्रक येत होती आणि एका बाजूने रिक्षा जात होती. तर ती ट्रकच्या एका साईडने जाण्यासाठी आम्ही ह्या बाजूने वळलो, तर त्या रिक्षावाल्या भाऊंनी कट मारला आणि ते रिक्षाचं जे लोखंडाचं ते रॉड असतो तो माझ्या हाताला लागला आणि त्याच्या खालचा भाग माझ्या पायाला लागला. असं मला खूप जोरात मुक्का मार लागला. पायाला म्हणजे गुडघ्याच्या वरच्या बाजूला लागलेला आहे, तिथे पूर्ण काळं-निळं झालं आणि हा हात पूर्ण घरी येईपर्यंत पूर्ण सुजून गेला होता. बरं झालं त्या रिक्षावाल्यांनी कट मारली म्हणून थोडक्यातच मला लागलं. जर त्या रिक्षावाल्यांनी कट नसती मारली तर मला खूप मोठा ॲक्सिडेंट झाला असता, कारण एका बाजूने ती जी ट्रक येत होती त्या ट्रकवाल्यांनी काय केलं, अचानक त्याचं एवढं ट्रॅफिक असल्यामुळे खूप वेळ त्यांनी ट्रक थांबवली होती आणि जरा रस्त्यावरची 1-2 गाड्या पुढे गेल्याबरोबर त्यांनी एकदम ब्रेक सोडला आणि ट्रक खूप जोरात म्हणजे फास्टमध्ये चालू झाली. आजूबाजूला कोणालाही हानी झाली नाही, पण सगळ्यात पुढच्या बाजूला मीच होती आणि त्यामुळे ह्या खूप मोठ्या ॲक्सिडेंट होण्यापासून मी वाचली. आणि रिक्षा खरं तर मला लागली, तर भाऊंशी माझे मिस्टर भांडलेसुद्धा आणि खूप वाचाबाची झाली. पण काय करणार, आम्ही तर पायी चालत होतो. चुकी त्यांची म्हणावं किंवा ट्रकवाल्याची म्हणावं किंवा रिक्षावाल्यांची म्हणावं, आपल्या नशिबात जे असतं ते होणारच असतं. तर हे होणारच होतं. त्यामुळे हा खूप मोठा ॲक्सिडेंट माझ्यासोबत घडला आणि ह्याच्यातनं मला खूप मोठी शिकवण मिळाली की रस्त्यावरनं जरी आपण ड्राईव्ह करत नसोल, पायी जरी चालत असेल तर आपल्याला खूप काळजीपूर्वक चालायला पाहिजे. ट्रॅफिक आहे असा आपण विचार करतो आणि साईडने आपण पायी निघून जाऊ असा विचार करतो, पण कुठलीही गाडी पटकन येईल सांगू शकत नाही. मुंबईमध्ये शक्यतो हे असं खूप वेळा होतं, पण हे माझ्यासोबत पहिल्यांदाच झालेलं आहे.
काही काळजी करण्यासारखं नाही आहे. थोडासा हात सुजलेला आहे, आज डॉक्टरांकडे गेल्यावर समजेल. पण हातात काय उचललं ना की हाताला खूप प्रेशर पडतो, हाताला ताण पडतो आहे. लादी पुसताना जेव्हा मी तो मॉप फिरवत होती जोर लावून जमिनीवर, तेव्हा मला खूप त्रास होत होता. त्याच्यावरनं मला ते जाणवलं. भांडी घासताना पण एक तर मी डाव्या हाताने भांडे घासते, मी डावखोर आहे, तुम्ही माझ्या व्हिडिओतनं बघितलंच असेल. आणि नेमका डाव्या हातालाच मला मार लागलेला, त्यामुळे आज भांडीसुद्धा मी उजव्या हाताने घासत होती. मध्ये मध्ये माझा डावा हात पुढे येत होता आणि जेव्हा जेव्हा मी डाव्या हाताने एखादं भांडं घासायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा मला हाताला खूप जोराची कळ मारली, खूप जोरात हात दुखत होता. मला कामावरच्या ताई म्हणाल्या की जर आज तुम्हाला बरं नाही वाटलं तर तुम्ही उद्या नका येऊ कामावर, काही स्वतःची काळजी घ्या आणि तब्येत सांभाळा. पण मी म्हटलं की नाही, मी येईल कामावर, कारण की आता मला सुट्ट्या घेऊन चालणार नाही आहेत. मला पुढच्या महिन्यात भरपूर सुट्ट्या लागणार आहेत. तर पुढच्या महिन्यात का सुट्ट्या लागणार आहे हे तुम्हाला लवकरच कळेल आणि त्या सुट्ट्या मी कुठे घालवणार आहे ते देखील मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं दाखवणारच आहे. म्हणून आता सध्या मी सुट्ट्या घेत नाही आहे. डॉक्टरकडे जायचं आहे आणि इकडूनच मी डॉक्टरांकडे जाणार आहे आणि आरामबिराम रेस्ट बिस्ट काय माझ्याकडनं होणार नाही, हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तर माझं इकडचं सगळा स्वयंपाक झाला. आधी मॅडम पुरत्या पटापट 2 चपात्या करून दिल्या, कारण की हातामुळे ना माझं काम खूप हळूहळू होतो आहे, स्पीड खूप कमी झालेला आहे. त्यामुळे मला ह्या दुसऱ्या कामावर यायला उशीर झाला आणि उशीर झाल्याबरोबर सगळ्या चपात्या करत बसायला वेळ नव्हता. पटकन मॅडमच्या टिफिन पुरत्या केला, मॅडमचा टिफिन पॅक केला. नंतर आरामात हळूहळू बाकीच्या चपात्या करून घेतल्या, हळूहळू भांडी घासून घेतले, पुसून लावून टाकले. कपडे नव्हते धुवायचे, एक टॉपच होता धुवायचा, तो धुतला आणि लादी पुसून घेतली, झाडू मारून घेतला. असं हळूहळू करून एक 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 कामं करून घेतली. त्यानंतर तिसऱ्या कामावर आली. नेमकी इथे काकडी किसायची होती. काकडी किसायला डावा हात लावावं म्हटलं तर डाव्या हाताला मला दुखत होतं. मग उजव्या हातानेच कशीबशी काकडीची कोशिंबीर केली. काकडी किसून त्यानंतर शेवगाच्या शेंगाची आमटी केली, म्हणजे वरण केलं, भात केला, चपाती केली, भाजी केली. तर ही आहे फ्लावरची भाजी, मस्त फ्लावरची सुकी भाजी केली. चपात्या केल्या. चपात्या लाटताना पण मध्ये मध्ये त्रास होत होता, पण तरीही मी हात चालवत होती, कारण मला भीती काय वाटते माहिती आहे का, आपण एकदमच हात चालवणं बंद केलं ना तर आपल्याला त्रास जास्त होईल. नवरा मला म्हणत होता तू हातावर जास्त प्रेशर देऊ नको, हाताला आराम दे, हात जास्त चालवू नकोस. पण जर मी हात असा चालवलाच नाही, हात असा एकाच ठिकाणी ठेवला, तर मला माहिती आहे की मला पुढे जाऊन जास्त त्रास होणार. म्हणून मी हाताची हालचाल करत होती. मग भांडी घासताना हळूहळू का नाही महिना हात सारखा भांड्याला लावत होती, जेणेकरून हलक्या हाताने तरी मला भांडी घासता यावी. आणि चपात्या लाटताना पण मी प्रेशरनी चपात्या लाटण्याचा प्रयत्न करत होती, पण मला ते एवढं जमत नव्हतं. जेव्हा जेव्हा मी लाटणं चपातीवर फिरवत होती तेव्हा तेव्हा मला हाताला दुखत होतं. ठीक आहे, बघूया आता डॉक्टर काय म्हणतात ते. पण आता पट्टी लावल्यामुळे सूज पण जरा कमी झाली आहे आणि दुखणं पण जरा कमी झालेलं आहे. आता ही पटापट कामं आवरून घेते आणि मग त्यानंतर डॉक्टरकडे जाऊन येते. आत्तापर्यंत नवऱ्याचे 2-3 फोन येऊन गेलेत की बाई जास्त दुखतोय का, जास्त त्रास होतोय का, त्रास होत असेल तर कामावरनं डायरेक्ट घरी आहे. मी म्हटलं हो, तुम्ही एवढी काळजी नका करू, कामावरचे माझ्या मॅडम आणि सर पण काळजी करतातच. ते सुद्धा मला म्हटले की तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर तुम्ही काम नका करू जास्त. पण कसं आहे, आता कामावर आल्यावर काम तर करावंच लागणार ना. तर अशा प्रकारे कशीबशी तिन्ही घरची कामं केली. तर तिन्ही घरी मी स्वयंपाकाची कामं करते हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि फायनली मी म्हटलं आता जरा पट्टी काढावी, कारण आता इथूनच मी डॉक्टरकडे जाणार आहे आणि डॉक्टरांच्या तिकडे जाऊन ती पट्टी काढायची परत, त्यापेक्षा इथूनच काढून जाते, जेणेकरून मला डॉक्टरांना हात व्यवस्थित दाखवता येईल. डॉक्टरांचं क्लिनिक इथे जवळच आहे. त्या मॅडम खूप चांगल्या आहेत आणि त्या मॅडमच्या म्हणजे त्या डॉक्टरांचा मला खूप फरक पडतो. त्याच डॉक्टर मॅडमकडे मी आता जाणार आहे. पटकन ती पट्टी काढून घेतली, पट्टी गुंडाळून घेतली. तोपर्यंत लिफ्ट आली, लिफ्टमधनं खाली उतरली. त्यानंतर डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी एक इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या आणि मग मला बरं वाटलं. त्यानंतर घरी आली तर माझा हात दुखतो आहे म्हणून माझं माइंड डायवर्ट करण्यासाठी संध्याकाळी मी, मिस्टर आणि माझी मुलगी आम्ही घराजवळच असलेल्या एका गार्डनमध्ये गेलो. तिथे आम्ही कशी गंमत केली ती तुम्हाला दाखवते. खूप मजा आली होती. नको आता पप्पा करा करा म्याव करा. अरे मांजर
2-3 दिवसापासून मुलीच्या अंगात हे मांजरीचं भूत आलंय. खूप छान असा मांजरीचा आवाज काढते आणि तिचे पप्पा आणि मी आम्ही मस्त मज्जा करतोय. आणि असेच मज्जा करत करत आम्ही जरासं फिरलो. त्यानंतर आईस्क्रीम फालुदा खाल्ला. काय आमच्या घरातली मनी माव. आता आनंदीचा आवाज ऐका तुम्ही. आनंदीचा आवाज. ह्या सगळ्यामध्ये मी माझ्या हाताचं पूर्ण दुखणंच विसरून गेली. मला वाटतच नव्हतं माझ्या हाताला काही झालंय करून. घरी आल्यावर कळलं की अरे माझा हात दुखत होता. आनंदी, लाडात आल्यावर कशी करशील? प्रेमात आल्यावर कशी करशील? राग आल्यावर कशी करशील? भूक लागल्यावर कशी करशील? रडू आल्यावर कसं करशील? भांडायचं असेल तर कशी भांडशील? नाही, पक्की 1 नंबरची मांजरी सारखीच आवाज काढत होती आणि सगळे गार्डन मधले लोक आमच्याकडे बघत. त्यानंतर इथे एक छोटीशी रील बनवली. तिच्यासोबत तिला रील बनवायची होती. त्यानंतर आम्ही इथे आलो आईस्क्रीम खायला. तर एकच फालुदा घेतला कारण 60 रुपयाला फालुदा होता. त्याच्यातनंच मी 2-4 चमचे खाल्ले. मिस्टरांनी नाही खाल्लं, त्यांना फालुदा नाही आवडत. आम्ही तर फालुदा खाल्ला होता. मग नवऱ्याला आणि मुलासाठी आईस्क्रीम घेतलं. त्यानंतर आम्ही घरी गेलो. नंतर ना आईस्क्रीम वगैरे खाल्लं म्हणजेच फालुदा खाल्ला आणि त्यानंतर आम्ही घरी चाललो. तिथं पण एक गंमतच झाली. काय झाली तर तुम्हाला पुढे दिसणारच आहे व्हिडिओत ना. तर एका मांजरीला दुसरी मांजर भेटली. पण त्याआधी हे बघा, चालत होतो चिखलात नाही. ह्या दोघं बापलेकीला म्हटलो ह्या बाजूनी चला, तिथे चिखल ओला आहे. ऐकले नाही, दोघं चिखलात गेले. माझा नवरा खाली वाकला आणि त्यांनी मुलीची पॅन्ट फोल्ड केली आणि तरी पण तिची पॅन्ट पण फसलेली. आणि येता येता आम्ही दूध घेतलं आणि मग त्यानंतर हे बघा इथे हिला मांजर दिसली. दोघी मांजरी एकमेकींशी गप्पा मारत होत्या, म्याव म्याव करत होत्या. त्यानंतर आम्ही घरी आलो, जेवण वगैरे केलो आणि झोपलो. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. मला खूप खूप सपोर्ट करा. बाय. श्री स्वामी समर्थ.